तर मुंबईतील महापौर निवासस्थानी ध्वजारोहण जे आहे ते महापौर किशोरी पेडणेकरांच्या हस्ते पार पडणार आहे। ध्वजारोहण जे ते पार पडलेलं आहे। आपण बघतोय की महापौर निवासस्थानी हे ध्वजारोहण जे ते खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पार पडलंय। पुढे बोलूयात, उणे 35 डिग्री इतक्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत देशाच्या सीमांचं रक्षण इंडो तिबेटियन फोर्सचे जवान करतात। लडाख सीमेवर भारताच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या या शूरवीरांना देशवासियांचा सलाम आहे। आणि त्याचीच तिथली जी छायाचित्र आहेत ती आपल्याला उपलब्ध झालेली आहेत, ज्यामध्ये आपण बघतोय की अत्यंत कडाक्याच्या थंडीत, म्हणजे हाडं गोठवणाऱ्या थंडीत, जिथे खरं तर आपल्यासारखा व्यक्ती त्याला जर सराव नसेल त्या वातावरणाचा किंवा सवय नसेल तर राहू शकत नाही, अशा या उणे 35 डिग्री इतक्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत देशाच्या सीमांचं रक्षण इंडो तिबेटियन फोर्सचे जवान करतात। लडाख सीमेवरती भारताच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या या शूरवीरांना देशवासियांचा सलाम आहे। आज तिथे देखील ध्वजारोहण जे हा ध्वज आपल्या हाती घेऊन इंडो तिबेटियन फोर्सचे जवान जे आहेत त्यांचं एक छायाचित्र सध्या सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरलाय। उत्तराखंडमध्ये इंडो तिबेटियन फोर्सने प्रजासत्ताक दिन जो आहे तो साजरा केलाय। 12,000 फुटांवर हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। उत्तराखंडच्या कुमोनमध्ये हा आजचा दिवस साजरा झाला आणि त्याचीच ही थेट दृश्य आपल्या हाती आलेली आहेत, ज्यात आपण पाहू शकतो की आजूबाजूला सबंध बर्फ, कडाक्याची थंडी, आणि या परिस्थितीत इंडो तिबेटियनची ही सगळी तुकडी, हे सगळे सैनिक आपल्या सीमांचं रक्षण करतात। आज हे सैनिक सीमेवरती तैनात आहेत म्हणून आपण आपल्या घरी आपले उत्सव सण आपल्या कुटुंबाबरोबर सुरक्षित आहोत। केवळ आणि केवळ आपला असणारा हा मोकळा श्वास आणि डौलाने फडकणारा हा आपला देशाचा ध्वज, या पाठीमागे आपला सैनिक सीमेवरती तैनात आहे म्हणून हे सगळं होऊ शकतं।